Welcome students. In this video we will complete the numericals of chapter Reflection of Light of Standard 9. आता यातली जी न्यूमरिकल्स आहेत तर ही जो मिरर फॉर्म्युला आपल्याला शिकवलाय त्या मिरर फॉर्म्युलावर डिपेंड आहे. एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन आपण यामध्ये घेणार आहे. पण तुम्हाला हे समजण्याआधी म्हणजे आपण क्वेश्चन घेण्याआधी एक आपण जो साइन कन्व्हेन्शनचा भाग शिकवला होता तर तो भाग आपण रिपीट घेतोय. काय बघा, साइन कन्व्हेन्शन ऑफ स्फेरिकल मिरर हा भाग काय बघा. आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये कार्टेशियन प्लेन झाले. आता आधी हे भाग समजून घेऊ की आपण कार्टेशियन प्लेन काढताना पहिल्यांदा हॉरिझॉन्टल ॲक्सिस काढत असतो. याला आपण नाव देतो एक्स एक्स डॅश. हा झाला हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. त्यानंतर वर्टिकल वाय ॲक्सिस असतो. याला आपण नाव देतो वाय वाय डॅश. आणि या दोन्हीचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला आपण नाव देतो ओरिजिन म्हणजे ओ. आता एक्स ॲक्सिसच्या बाबतीत बघा, एक्स ॲक्सिस वर ओरिजिन ओ पासून जसं तुमच्या लेफ्ट साइडला आणि राइट साइडला, आता हा राइट साइड आहे, या राइट साइडला जसं तुम्ही जाता तसं तुम्ही काय होता की तुम्ही पॉझिटिव्ह इंटिजर लिहित जाता एक्स ॲक्सिस वर. आणि ओरिजिन पासून जसं डावीकडे जाता तसं तुम्ही निगेटिव्ह इंटिजर लिहिता. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. म्हणजे फॉर राइट साइड पॉझिटिव्ह इंटिजरचा रिटर्न आणि फ्रॉम लेफ्ट साइड निगेटिव्ह इंटिजर्स आर रिटर्न. हे माहिती आहे तुम्हाला. आता जो वर्टिकली वाय ॲक्सिस आहे याच्या बाबतीत काय होतं तर हा जो ओरिजिन आहे, ओरिजिन पासून जसं वरच्या दिशेने तुम्ही जाता तसं काय असतं पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनने गेला की पॉझिटिव्ह इंटिजर. आणि जसं तसं सेम की निगेटिव्ह इंटिजर कधी असतात जेव्हा तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शनने जाता. हे झालं कार्टेशियन प्लेनच्या बाबतीत. सेम असं काही साम्य आपण आता कार्टेशियन ऑफ किंवा साइन कन्व्हेन्शन ऑफ स्फेरिकल मिररच्या बाबतीत शिकतोय. आता बघा, हा जो स्ट्रेट लाईन आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. समजा या प्रिन्सिपल ॲक्सिस वर एक स्फेरिकल मिरर आहे. आता हा जो स्फेरिकल मिरर आहे हा स्फेरिकल मिरर याचा मिड पॉइंट याला पोल म्हणतात. तर याच्याशी साम्य काय की इथं ओरिजिन ओ जो असतो तर ओरिजिन ओ प्रमाणे आरशाचा पोल पी हा काम करतो. आणखी काय तर प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तर तो हा जो हॉरिझॉन्टल एक्स एक्स डॅश होता त्याप्रमाणे आपण इथं मानणार आहे. मग आता सेम साइन कन्व्हेन्शन कशी येणार की पोलच्या उजव्या बाजूची जेवढी अंतर आहे फ्रॉम राइट साइड, उजव्या बाजू पोल हे सेंटर मानायचं, तिथून अंतर मोजायला चालू करायचं. पोलच्या उजव्या बाजूला जेवढी पण अंतर आहे ती सगळी पॉझिटिव्ह घ्यायची आणि पोलच्या डाव्या बाजूला जेवढी अंतर आहे तेवढी निगेटिव्ह घ्यायची. आता सेम इथं की पोल पासून म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस पासून वरच्या दिशेनं अपवर्ड साइडनं जेवढी अंतर तुम्ही मोजणार आहे, डिस्टन्स मोजणार आहे ते सगळं पॉझिटिव्ह मानायचं. आणि याच्या डाऊनवर्ड डायरेक्शननं प्रिन्सिपल ॲक्सिसच्या डाऊनवर्ड डायरेक्शननं जेवढी डिस्टन्स मोजली जाणार ती निगेटिव्ह असणार. मग आता हे जर कळलं असेल तर आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. गणितामध्ये तुम्हाला कुठंही दिलेलं नसतं की हे डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे हे डिस्टन्स निगेटिव्ह आहे. तुम्हाला कसं ओळखावं लागतं
उदाहरणार्थ बघा, हा जर मिरर असेल तर नेहमी ऑब्जेक्ट हा मिररच्या फ्रंट मध्ये ठेवला जातो, म्हणजे मिररच्या लेफ्ट साइडला. त्यामुळे जरी गणितात दिलेलं नसलं तरी सुद्धा तुम्ही ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी निगेटिव्ह घ्यायचे. आता त्याचप्रमाणे जी फोकल लेंथ आहे, दोन प्रकारचे मिरर तुम्ही शिकलाय. एक आहे कॉन्केव्ह मिरर, एक आहे कॉन्व्हेक्स मिरर. आता कॉन्केव्ह मिरर जो आहे त्याचा फोकस तुम्हाला आरशाच्या पुढच्या बाजूला मिळतो, म्हणजे त्याची फोकल लेंथ ऑलवेज निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ निगेटिव्ह असते. या उलट जो कॉन्व्हेक्स मिरर आहे त्याचे काय होतात, डिस्पर्स होत असतात. मग आपण ते रे मागं वाढवले की आरशाच्या मागच्या बाजूला त्याची फोकस असतो, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सची जी फोकल लेंथ आहे तर ती नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची. आणि अशा प्रकारे आता आपण गणित सोडवायला, हा जर बेसिक सगळा कन्सेप्ट क्लिअर असेल तर गणित सोडवणं अजिबात अवघड गोष्ट नाहीये. तर आता क्वेश्चन 5 मधला पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिलं जे एक्झाम्पल दिले आपल्याला क्वेश्चन 5A मध्ये, तर यामध्ये आधी एक्झाम्पल वाचताना बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात बघा. पहिल्यांदा काय दिले, an object of height 7 centimeter is kept a distance of 25 centimeter in front of concave mirror. The focal length of mirror is 15 centimeter. At what distance from the mirror should a screen be kept so as to get a clear image? What will be the size and nature of image? आता एक्झाम्पल नीट वाचल्यानंतर काही गोष्टी गिव्हन म्हणून आपल्याला समजाव्या लागतात. आता गिव्हन काय काय लिहिणार बघा आपण. पहिल्यांदा दिले an object of height 7 centimeter. याचा अर्थ 7 सेंटीमीटर ही काय आहे, तर ऑब्जेक्ट हाईट. पहिली गोष्ट जी दिली आहे ऑब्जेक्ट हाईट, ही आपण नेहमी h1 ने दाखवतो. h1 = 7 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट हा नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या बाजूला असतो, त्यामुळे तो पॉझिटिव्ह घ्यायचा. पुढे काय दिले, ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर, म्हणजे इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स हे आपण u न दाखवतो. तर आता बघा, नेहमी आरशाच्या समोरच्या बाजूला वस्तू ठेवतो. समोर म्हणजे आपल्या डाव्या बाजूला, आरशाच्या डाव्या बाजूला. त्यामुळे हे जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे हे इथं सांगितलं नाही तरी निगेटिव्ह घ्यायचं. हा झाला -25 सेंटीमीटर. पुढचा बघा, इन फ्रंट ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. इथं काय कळलं, मिररचं नेचर कॉन्केव्ह मिरर आहे. द फोकल लेंथ ऑफ मिरर इज 15 सेंटीमीटर. आता पुढची गोष्ट दिली आहे ती म्हणजे फोकल लेंथ. फोकल लेंथ f नी दाखवतात आणि मिरर हा कॉन्केव्ह मिरर आहे, त्यामुळं फोकल लेंथ निगेटिव्ह घ्यायचं. जसं मगाशी सांगितलं होतं, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ नेहमी निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स मिररची पॉझिटिव्ह. त्यामुळे फोकल लेंथ -15 सेंटीमीटर. आता हे सगळं दिलेले. आता तुम्हाला टू फाइंड काही गोष्टी विचारलेल्या. टू फाइंड मध्ये काय येते बघा, तर टू फाइंड मध्ये इथं म्हणले ॲट व्हॉट डिस्टन्स केप्ट सो ॲज टू गेट अ क्लिअर इमेज. याचा अर्थ तुम्हाला विचारले ते म्हणजे, आता ऑब्जेक्ट डिस्टन्स दिले, इमेज डिस्टन्स विचारले. इमेज डिस्टन्स, त्याच्यासाठी v अक्षर आहे, हा क्वेश्चन मार्क. आणखी दुसरं काय विचारलंय, व्हॉट विल बी द साइज अँड नेचर ऑफ इमेज, म्हणजे इमेजचं नेचर आणि साइज. याचा अर्थ तुम्हाला ऑब्जेक्ट हाईट दिली आहे तशी इमेज हाईट विचारली. इमेज हाईट आपण h1 h2 न काढतो
आणि साईज विचारली म्हणजे मॅग्निफिकेशन. एम पण विचारले किती मॅग्निफाइंग इमेज आहे. म्हणजे या सगळ्या गणितावरून तुम्हाला गिव्हन टू फाइंड या गोष्टी आता कळाल्या असतील. आता यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म्युला आपण प्रकरणात शिकलोय. एक म्हणजे मिरर फॉर्म्युला आणि दुसरा म्हणजे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. या दोन्ही फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहे. तर बघा, पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, तर पहिल्या स्टेप मध्ये आपण आधी इमेज डिस्टन्स काढून घ्यायचं आणि यासाठी आपण मिरर फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामुळे तसंच लिहायचं, बाय मिरर फॉर्म्युला आता मिरर फॉर्म्युला कोणता आहे तुम्ही शिकलाय. तर 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f हा झाला मिरर फॉर्म्युला. आता यामध्ये आपण किमती घालूया. किमती बघा, v ची किंमत माहित नाही, therefore 1/v आहे तसाच ठेवूया. 1/u, u ची किंमत आपल्याला माहित आहे, ती किती आहे, -25 सेंटीमीटर. -25 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/f म्हणजे -15. आता या पायरीला मी युनिट लिहिले. पुढच्या पायरीला काय करूया, युनिट पण काढून टाकूया आणि साइड चेंज करू. कसं येणार बघा, therefore 1/v हा प्लस असणारा तिकडे गेल्यावर मायनस होईल. इथलं मायनस चिन्ह नाही बदलणार, इथलं मायनस चिन्ह फक्त बदलणार, which is equal to 1/-15 प्लस 1/25. अशा पद्धतीने आपण काय केलं, इकडे असणारा प्लस 1/25 तिकडे नेला. आता इथं जेव्हा अपूर्णांक असतात तेव्हा अपूर्णांकाची बेरीज करताना त्यांचा छेद सारखा असणं गरजेचं आहे. मग छेद सारखा असताना 15 आणि 25च्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या म्हणजे 75. मग तुम्हाला 15 5 नी गुणावं लागतं आणि 25 ला 3 नी गुणावं लागतं. आणि हे मायनस जे साइन आहे, मायनस आपण वर देऊया, म्हणजे 15 ला आपण 5 ने गुणलं म्हणून इथं -5 आले आणि याच्या वरच्या अंशाला 3 ने गुणलं. ही पायरी केली. समजा ही पायरी खूप फास्ट वाटत असेल, तुम्ही अजून एक स्टेप यामध्ये करू शकता. तर तरी समजायला काय अवघड नाही. तुम्हाला अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी येत असल्या तर ही पायरी लगेच कळेल. आता -5 + 3 म्हणजे -2 आले आणि दोन्हीचा छेद आला 75. आता आपण मायनस साइन कॉमन देऊ आणि 1/v1 इक्वल टू दोन्ही भाग घालूया. काय येणार, 75 ला ज्यावेळी दोन्ही भागलं त्यावेळी 32 6 1 उरला, 7 14 आणि 5 37.5. आता दोन्हीची आपण रेसिप्रोकल घेऊया म्हणून v इज इक्वल टू -37.5. पण इमेज डिस्टन्स किती आलं, 37.5 आणि मायनस साइन काय इंडिकेट करतंय, तर ही इमेज ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला मिळालेले, खालच्या बाजूला. हां, therefore इमेज डिस्टन्स is 37.5 centimeter. The image is real. इमेज रियल काय आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट करतो की खालची इन्व्हर्टेड इमेज आहे. आता आपल्याला काय करायचंय की जेवढी इमेजची साइज किती आहे, इन्व्हर्टेड आहे ठीक आहे, पण तरी पण त्याची हाईट किती आहे हे काढायचे. तर यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा, तर फॉर्म्युला जो मॅग्निफिकेशनचा आहे
तर हा फॉर्म्युला वापरायचा याला सेकंड पार्ट म्हणून. सेकंड, बाय मॅग्निफिकेशन फॉर्म्युला आता मॅग्निफिकेशन फॉर्म्युला मध्ये काय आहे तर m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इक्वल टू मायनस v अपॉन u. आता सध्या एवढाच फॉर्म्युला वापरू. काय तर h2 अपॉन h1 मायनस v अपॉन u. आता किमती घालू. h2 ची किंमत आपल्याला माहीतच नाही म्हणजे h2 काढायचा आहे. h1 तुम्ही किती लिहिला 7 सेंटीमीटर which is equal to v ची किंमत आता काढलेली आपण तर v ची किंमत आहे -37.5 आणि u किती आहे तर u पण मायनस आहे -25. आता तिथं मायनस मायनस प्लस होईल पण इकडचं 7 तिकडे गेला काय होईल बघा h2 इज इक्वल टू त्याचं मायनस साइन कॅन्सल झालं आणि 37.5 अपॉन 25 इंटू 7. आता हे सोडवू आपण 25 न भाग घालून बघू 25 एके 25 आणि उरले 12 25 5 1.5 1.5 गुणिले 7 म्हणजे h2 बरोबर 10.5 सेंटीमीटर एवढी काय झाली इमेज हाईट झाली. therefore image height equal to h2 is equal to 10.5. आता नेचर ऑफ इमेज विचारले. नेचर काय सांगता येईल इमेज इज रियल अँड इन्व्हर्टेड. हे झालं नेचर. आता तुम्ही फळ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सगळं एक्झाम्पल आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचे. मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता क्वेश्चन 5 मधला बी बघा. यामध्ये काय दिलंय अ कॉन्व्हेक्स मिरर हॅज अ फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. द इमेज ऑफ ॲट half the height of the object. What is the distance of object from the mirror? आता यामध्ये दिलेल्या गोष्टी आधी गिवन शोधू आपण. आता गिवन मध्ये कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि त्याची फोकल लेंथ दिली. मग कॉन्व्हेक्स मिरर जर असेल तर त्याची फोकल लेंथ जी असती तर ती पॉझिटिव्ह असती. ती आली 18 सेंटीमीटर. ती पॉझिटिव्ह घ्यायची. अजून एक काय गोष्ट दिली आहे द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर इज हाफ द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे इथं हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि हाईट ऑफ इमेज या दोन्हीचं रिलेशन दिले. कसं रिलेशन बघा तर हाईट ऑफ इमेज जे आपण h1 नी दाखवतो हे 1/2 कशाच्या तर हाईट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे h1. हाईट ऑफ ऑब्जेक्ट h1 असतो हाईट ऑफ इमेज h2 असतो. म्हणजेच फॉर्म्युला काय बनला h2 इक्वल टू 1/2 h1 म्हणजेच h2 अपॉन h1 इक्वल टू 1/2. हे झालं गिवन. आता यामध्ये टू फाइंड काय येणार तर टू फाइंड मध्ये द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स विचारले मग तो प्रश्न लिहायचा.
ऑब्जेक्ट डिस्टन्स u इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. u विचारले. आता हे झाल्या गोष्टी. तुम्हाला आता सोडवायचं कसं बघा. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये मिरर फॉर्म्युलाचा वापर आधी केला. आता इथं मात्र असं नाही करायचं. आधी मॅग्निफिकेशन फॉर्म्युला वापरायचा. कसा बघा. तर सुरुवातीला बाय मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. मॅग्निफिकेशन फॉर्म्युला काय येतोय. तर h2 upon h1 इक्वल टू -v/u. आता आपण गिवन मध्ये h2 upon h1 ची किंमत 1/2 काढली. therefore 1/2 इक्वल टू -v/u. आता v आणि 2 ची आदला बदल करू. काय येते. therefore 1/v इक्वल टू -2/u. याला 1 नंबर. आणि मग मिरर फॉर्म्युला वापरायचा. कारण आधी मिरर फॉर्म्युला वापरला तर आपल्याकडनं v आहे नाही u आहे. त्यामुळं आता आपण मिरर फॉर्म्युला वापरू. आता सेकंड पॉइंट बाय मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला काय येणार. 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. आता यामध्ये किमती घालू. 1/v. आता 1/v ची 1 मध्ये तुम्ही किंमत काढली. -2/u प्लस 1/u इज इक्वल टू 1/18. कारण दिलेली किंमत आहे. आता या दोन्हीची फ्रॉम 1 म्हणून. फ्रॉम 1. आता -2 या दोन्हीचा छेद सारखा आहे. अंशाची बेरीज करू. -2 प्लस 1 म्हणजे -1/u इक्वल टू 1/18. हे साइन तिकडे देऊन टाकू. म्हणजे u इक्वल टू -18 सेंटीमीटर. आता मायनस साइन काय इंडिकेट करते. तर ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो लेफ्ट साइडला ठेवलाय. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आलं मग. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. आता काय करायचंय तुम्ही. तर फळ्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या वहीमध्ये हे गणित लिहून काढायचं. आता आपण तिसरं गणित बघूया. क्वेश्चन 5 मधला लास्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे. काय दिले लास्ट एक्झाम्पल मध्ये. A 10 centimeter long stick is kept in front of concave mirror having focal length of 10 centimeter in such a way that the end of stick closest to the pole at a distance of 20 centimeter. What will be the length of the image? आता इथं दिलेल्या गणितावरून आपल्याला आधी गिव्हन लिहून काढायचे. गिव्हन मध्ये काय काय येते बघा. A 10 centimeter long stick. याचा अर्थ इथं पहिल्यांदा दिले ती म्हणजे ऑब्जेक्ट हाईट. ऑब्जेक्ट हाईट h1 मी दाखवतो. ती दिले 10 सेंटीमीटर. आणखी काय दिले. इन फ्रंट ऑफ कॉन्केव मिरर हॅव्हिंग फोकल लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर. म्हणजे इथं फोकल लेंथ जी दिले. फोकल लेंथ मिरर आहे तो कॉन्केव मिरर आहे. त्यामुळं फोकल लेंथ आपण निगेटिव्ह घेणार. -10 सेंटीमीटर. पुढं काय दिलंय. द एंड ऑफ स्टिक क्लोजेस्ट टू द पोल ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर. याचा अर्थ 20 सेंटीमीटर हे जे दिले हे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिले. ऑब्जेक्ट डिस्टन्स हे आपण u न दाखवतो. ऑब्जेक्ट नेहमी डाव्या बाजूला ठेवतो म्हणून -20 सेंटीमीटर आलं. आता हे सगळं गिव्हन मध्ये आलं. यामध्ये टू फाइंड काय. तर टू फाइंड एकच गोष्ट फाइंड करायची. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ इमेज. म्हणजे थोडक्यात
हाईट ऑफ इमेज तुम्हाला विचारलेली h2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे एक्झाम्पल थोडस पहिल्या एक्झाम्पल सारखं सोडवतोय आपण. काय करायचं आन्सर मध्ये पहिला पॉइंट मिरर फॉर्म्युला वापरायचा. बाय मिरर फॉर्म्युला मिरर फॉर्म्युला काय आहे तर 1/v प्लस 1/u इक्वल टू 1/f. त्यामध्ये v काय आहे ऑब्जेक्ट इमेज डिस्टन्स, u आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि f आहे फोकल लेंथ. आता यामध्ये आपल्याला v माहित नाही, आपण किमती घालू. u ची किंमत आहे -20 सेंटीमीटर इज इक्वल टू f ची किंमत आहे -10 सेंटीमीटर. आता पुढच्याला आपण पुढच्या जी पायरी आहे तर त्याच्यामध्ये युनिट काढून टाकू. 1/v इकडेच ठेवूया इज इक्वल टू -1/10. इथं प्लस होतं, इकडे गेल्यावर -1/20 झालं. आता हे मायनस साइन प्लस बनतं. -1/10 प्लस 1/20. अंशात छेदाला जर 2 नी गुणलं तर काय होईल -2/20 प्लस 1/20. -1/20 हे 1/v बरोबर आहे, म्हणून v बरोबर -20. आता ह्याचा अर्थ निगेटिव्ह साइन काय दाखवतोय तर इमेज इज इन्व्हर्टेड आणि इमेज डिस्टन्स किती आलं देअरफॉर मायनस साइन. आपल्याला इमेज डिस्टन्स काढायचं. ही इमेज हाईट आली, हे इमेज डिस्टन्स आले, आपल्याला इमेज हाईट काढायची. आता कसं करायचं बाय मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय वापरायचा -v/u इज इक्वल टू h2/h1. थोडासा उलटून लिहिला फॉर्म्युला. h2/h1 बरोबर v/u होता. आता यामध्ये किमती घालू आपण. -20 u ची किंमत आहे -20 इज इक्वल टू h2 माहित नाहीये, h1 आपल्याला दिलाय 10 सेंटीमीटर. आता या मायनसला हे मायनस निघून जाईल. देअरफॉर -1 इज इक्वल टू h2/10. देअरफॉर h2 इक्वल टू -10 म्हणजे इमेज हाईट is equal to 10 centimeter and negative sign indicate that image is real. आता फळ्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे उदाहरण पण वहीमध्ये सोडवा. आता या उदाहरणाबरोबरच आजचा आपला व्हिडिओ संपतोय. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.